5 रिपोर्टर्स आपल्यासोबत आहेत। 5 बातम्या घेऊन मुंबईतून हर्षवर्धन सकपाळ आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। या संदर्भात अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत असणार आहेत। मालेगावात टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार असं शाने हिंद यांनी म्हटलंय। निलेश वाघ यांच्याकडनं आपण अपडेट घेऊयात। संभाजीनगरातून अब्दुल सत्तार यांच्या देवदर्शनाला भाजपतून मोठा विरोध झाला, याबद्दल मोहसिन शेख आपल्याला माहिती देतील। तर 75 शाळांना घाईघाईनं अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। दादा गेले तरी काही तासात फायलींवर सह्या झाल्या कशा? मंत्रालयातला खास वेगळा स्पेशल रिपोर्ट, पडद्यामागे काय घडलं, सागर कुलकर्णी आपल्याला सांगणार आहेत। तर अजितदादांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेराकडून तपास होणार का? काय नेमकं करतायत रोहित पवार? सूरज कसबे यांच्याकडनं आपण माहिती घेऊया। पहिली बातमी, राज्यात टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू झालेल्या राजकारणानं मोठा जोर धरलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाजपच्या रडारवर आहेत। ठिकठिकाणी काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपची आंदोलनं सुरू आहेत। मात्र हर्षवर्धन सकपाळ आपल्या टिपू सुलतानबद्दलच्या विधानावर ठाम आहेत। मी कुणाशीही तुलना केली नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असं हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलंय। सकपाळ यांनी NDTV मराठीसोबत संवाद साधला। यावेळेला त्यांनी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला। जे विधान मी केलेलं नाही ते माझ्या तोंडी घातलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सकपाळ यांनी NDTV मराठीसोबत बोलताना काय म्हटलंय पाहूयात। मला कोणता दुसरा वाद या निमित्ताने मला उपस्थित होऊ द्यायचा नाहीये। याचं कारण असे की या वादातून महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे। एका राष्ट्रपुरुषांचे फोटो असावे, त्यात हा असावा का जेणेकरून दंगली होणार नाही, हा आशय। आता टिपू सुलतानांचा जो फोटो आहे हा भारताच्या संविधानामध्ये, हे मी इथे कोट करतो, त्यांच्या संदर्भातले जे काही वाद आहे, आता राज्यघटनेच्या वेळेस चुका झाल्या, हे पण आपण एकदम कसं आपण म्हणू शकतो। विषय हा आहे की नाही, मी माफी कशाची मागावी? मला आपण हे सांगा की मी शिवाजी महाराजांचं पासून प्रेरणा आदर्श घेतल्याच्या होण्याच्या पार्श्वभूमीवर मी कोणाची तुलना केलेली नाही। मी आपल्याला पुन्हा सांगतोय, शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे, हे आपल्याला सांगतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये जे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष हा विनाकारण जो वाद उपस्थित करतोय, त्या नेमकेपणावर मला यायचंय। चा जो फोटो आहे तो भारताच्या मूळ संविधानामध्ये आहे, त्यामुळे टिपू सुलतानांचा जो फोटो आहे तो भारताच्या संविधानामध्ये प्रकरण 16 मध्ये झाशीची राणी आणि टिपू सुलतान यांचा फोटो आजूबाजूला आहे, आणि ज्या व्यक्तीचा फोटो भारताच्या संविधानामध्ये आहे याच्या संदर्भात नागरिक या नात्यानं आपण वाद घालणं चुकीचं आहे असं मला वाटतं। भारताच्या संविधानामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो आहे, गुरु गोविंद सिंगचा आहे, गौतम बुद्धांचा फोटो आहे, रामकृष्ण सीतेचा फोटो आहे, हनुमानाचे फोटो, असे जे फोटो जे सगळेजण आहेत त्या। दरम्यान हर्षवर्धन सकपाळ आपल्या विधानावर ठाम आहेत, त्यामुळे भाजप नेत्यांनी सकपाळ यांच्यावर जोरदार टीका केली। तर संजय राऊत यांनी सुद्धा सकपाळ यांनी भाजपला आयती संधी दिल्याचं म्हटलंय। पण छत्रपती शिवाजी महाराजांशी जी चुकीची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या देशात कोणाशी तुलना होऊ शकत नाही, तो करण्याचा प्रयत्न करू नये, हे आम्ही या सामनामध्ये आमची भूमिका पक्षाची स्पष्ट केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं हिंदवी स्वराज्य हे स्वतः निर्माण केलं, आणि टिपूला वारसा हक्कानं राज्य मिळालं, ते त्याने वाढवायचा प्रयत्न केला। पण छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं, लक्षात घ्या, संघर्ष केला, स्वतःचं राज्य त्यांनी निर्माण केलं, त्यांना वारशाने मिळालेलं नव्हता, फरक आहे। तो कुठला राष्ट्रपुरुष आहे? कोणी सांगितलं? जो कोणी म्हणतोय तो गळ्यात फोटो घेऊन अडकून फिरणार, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही। मी सरकारला मागणी अशी करतो, जिथं कुठं टिपू सुलतानांचे फोटो आहेत सार्वजनिक ठिकाणी ते सुद्धा काढले पाहिजेत। पोलिसांनी जिथं जिथं कुठं आहेत त्या ठिकाणचे सगळे चौकातले फोटो, चौकाला नावं देणं, त्याचं उदारीकरण करणं हे पूर्णपणे थांबवलं पाहिजे। एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये सुरू असून जगातल्या काही शहरांचा ताबा घेण्याचं त्यामध्ये कट रचला जात आहे। पश्चिमी देशातल्या काही शहरांचा ताबा काही सेपरेटिस्ट, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल शक्तींनी घेतलेला आहे। अशा प्रकारचे प्रयत्न मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा होत आहेत।
मुंबई आणि महाराष्ट्रातले काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या षडयंत्राचा भाग किंवा भागीदार या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्या आकांना खुश करण्याकरता, त्यांचे मकसद हासिल करण्याकरता काही लोक अशा प्रकारची काही वक्तव्य करतात. काही लोक म्हणतात की हम पुरे शहर को हरा कर देंगे, काही लोक टिपू सुलतानचा फोटो लावतात. आणि याच संदर्भात अधिक काही अपडेट्स घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अक्षय, NDTV मराठीच्या बरोबर सकपाळ यांनी सविस्तर बातचीत केली, पण त्यांनी म्हटलं मी जे चुकीचं विधान केलेलंच नाही, मी माफी कशाला मागायची. तुला काय वाटतंय पुढच्या काही काळात हा वाद काही शमेल का हा वाद असाच पुढे सुरू राहील, कारण आता अधिवेशन तोंडावर आहे? मिलिंद सर, आपण जर बघतो की एकतर सुरुवातीलाच टिपू सुलतान बाबतचं वक्तव्य ज्या पद्धतीने हर्षवर्धन यांच्याकडनं करण्यात आलं होतं, ते वक्तव्य टाळता आलं असतं तर काँग्रेसला या वादाला सामोरं जावं लागलं नसतं. आणि आज ज्या प्रकारचं पुन्हा एकदा मी वक्तव्य मागे घेणार नाही किंवा मी माफी मागणार नाही या भूमिकेवर हर्षवर्धन सपकाळ जे आहे हे आज ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि याचवरून आता पुन्हा येत्या काळात हर्षवर्धन सपकाळ यांच्या आजच्या वक्तव्यावरून भारतीय जनता पक्ष त्यासोबतच सत्तेतले जे काँग्रेसचे विरोधक आहेत हे आक्रमक होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहे. एकीकडे आपण बघतो की काल हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून जे वक्तव्य करण्यात आलं त्यावरनं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही पुण्यामध्ये निर्माण झाली होती आणि सर्व स्तरातनं मग त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडनं अर्थात संजय राऊत यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा विरोध केलेला आहे. हे सगळं असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी एकदा विरोधकांच्या हातात अर्थात सत्ताधाऱ्यांच्या हातात आपल्यावर टीका करण्यासाठी आयतं कोलीत दिलं असताना आज पुन्हा एकदा जर हर्षवर्धन सपकाळ माफी मागणार नाही किंवा माझं वक्तव्य मागे घेणार नाही असं म्हणत असेल तर स्वाभाविक आहे याचे राजकीय पडसाद हे येत्या काळात पडणार. यासोबतच टिपू सुलतान हा अत्यंत संवेदनशील विषय आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय. मग तो मुंबईमध्ये एका उद्यानाला देण्यात येणाऱ्या टिपू सुलतान यांच्या नावाचा प्रयत्न असो की इतर काही गोष्टी असो, यामुळं वेगवेगळे प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचे उद्भवले होते आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा ज्या प्रकारचं वक्तव्य आणि त्याचा आग्रह हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे किंवा माफी मागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यावरून राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या विरोधात संघर्ष उद्भवताना बघायला मिळेल. मिलिंद सर. अक्षय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे मालेगावात उपमहापौर शाने हिंद यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. दालनाचं काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा एकदा दालनात लावणार असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उपमहापौर पदी निवड झाल्यानंतर शाने हिंद यांनी टिपू सुलतानचा फोटो त्यांच्या दालनात लावला आणि यावरून राज्यात सध्या जोरदार राजकीय हमरीतुमरी सुरू आहे. टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान, जिन्होंने हिंदू मुसलमान के फर्क को नहीं किया, उन्होंने औरतों की इज्जत को महफूज रखने में अव्वलियत दी, जिन्होंने टेक्नोलॉजी में उस जमाने में जब सोच नहीं सकते थे उन्होंने रॉकेट और मिसाइल जैसी टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया. जहां तिब्बी मदद के लिए एक बादशाह सुल्तान अपने सिपाही के जख्मों को खुद सीता था, उसकी अफजलियत आप देखो, उसकी सोच आप देखो. जो अपने सिपाही के जख्मों को सीता था, प्लास्टिक सर्जरी का जिन्होंने काम किया, जहां मस्जिदों की हिफाजत की वहां मंदिरों की भी हिफाजत की, जहां मुसलमानों का सोचा वहां हिंदुओं का भी सोचा, जिन्होंने तालीम को आगे बढ़ाने के लिए कोशिश की, वहां टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में आज रिपेयरिंग के बाद लगेगी. और आप देखना मुखालिफिन कितना भी कुछ भी कर ले. आणि याच संदर्भात थेट मालेगावात जाऊयात. निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. निलेश, शाने हिंद तर आपल्या विधानावर एवढ्या ठाम आहेत, पण शेवटी प्रशासनानं सांगितलं फोटो नाही लावायचा तर त्यांना नाही लावता येणार. सध्या काय वातावरण आहे मालेगावात, याच्यावरनं काय चर्चा सुरू आहेत? नक्कीच मिलिंद सर, आपण जर बघितलं तर शाने हिंद यांनी जो त्याच्या दालनात फोटो लावला होता आणि तो फोटो नंतर काढण्यात आला. मात्र यानंतर जे वादळ जे सुरू झालं ते मालेगावपासून तर थेट राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत हे वादळ सुरू आहे. मात्र यानंतरही उपमहापौर शाने हिंद जे आहेत त्या आपल्या विधानावर ठाम आहे. महापौर कॅबिनचं जे आहे ते दुरुस्ती झाल्यानंतर तो फोटो जो आहे तो पुन्हा या ठिकाणी लावू असं विधान जे त्यांनी केलं आणि
काल झालेल्या एका स्वागत समारंभामध्ये तसं विधान त्यांनी केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन एक वादाला सुरुवात झाली तर पाहायला मिळते. आपण जर दुसरीकडे जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने जे आहेत ते फोटो काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शान हिंद जे आहेत त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहे. एकंदरीतच प्रशासकीय बाब आणि हे जर बघितलं तर त्याच्यात कुठेही असं स्पष्ट उल्लेख होताना दिसत नाही. आणि शान हिंद ज्या आहेत त्या देखील फोटो लावण्याच्या मुद्द्यावर ज्या आहेत त्या कायम असल्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता जी ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. ठीक आहे, अगदी थोडक्यात सांग एका वाक्यात निलेश, सर्वसामान्य मालेगावकरांमधल्या भावना काय आहेत? लोक पॉझिटिव्ह आहेत या गोष्टीबद्दल, सकारात्मक बोलत आहेत का? काय वाटतंय लोकांना? नक्कीच मिलिंद सर, आपण जर बघितलं तर ह्या संपूर्ण जो वाद सुरू आहे हा वाद जो आहे तो सुरू असताना मात्र मालेगावचे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना या संपूर्ण वादाशी काही घेणं नाही. नागरिकांचं असं म्हणणं आहे की निलेश, महत्वाचा मुद्दा आहे की सामान्य नागरिकांना या वादाशी घेणं देणं नाही. त्यांना मालेगावमधली विकास, मालेगावमधली स्वच्छता, पाणी येतंय का नाही 2 वेळेला आणि रस्ते व्यवस्थित आहेत का नाही याच्याशीच घेणं देणं आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. संभाजीनगरला जाऊयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी मंदिर गोमूत्र शिंपडून स्वच्छ केलं. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद इथल्या नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं दर्शन घेतलं होतं. मात्र काही तरुणांनी सत्तार यांच्या याच दर्शनावरून आक्षेप घेतला. अब्दुल सत्तार सकाळी मांसाहार करतात, त्याशिवाय घर सोडत नाहीत. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात प्रवेश द्यायला विरोध करत या तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडलं आणि मंदिर स्वच्छ केलं. दरम्यान अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? नसेल तर त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं, अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मला असं वाटतं मंदिर असो, मस्जिद असो, हे सगळे सार्वजनिक ठिकाण आहे. तुषार कोण शंकराचार्य लावून गेला का? तो सांगणारा. एखादा जर मुस्लिम माणूस मंदिरात येऊन जर देवाचं दर्शन करत असेल त्याचं स्वागत करावं, त्याला का विरोध करावा? त्यामुळे ही भारतीय जनता पार्टी संकुचित धर्माला संकुचित बनवणार आहे. हिंदू धर्म हा व्यापक आहे. हिंदू धर्म काय सांगतो, अवघे विश्वाची माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं हा मंदिरात आला म्हणून हिंदू व्हा आणि हा मस्जिदमध्ये जाणार म्हणून मुसलमान व्हा, या विचाराला आमचं समर्थन मिळतं. आणि अधिक माहिती घेऊयात. संभाजीनगरला जाऊयात. मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत. मोहसिन, हा सगळा विषय मराठवाड्यात कसा पाहिला जातोय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी अन्य धर्माची व्यक्ती गेली मंदिरात तर 2-4 लोकांचा सोडला तर बाकी सगळ्यांचा विरोध आहे का? सगळ्यांचं म्हणणं असं ते कशाला आली ब्याद? मिलिंद सर, हा विरोध भाजपचा आहे असं म्हणता येईल. कारण आता भाजपने ही सगळी जबाबदारी स्वीकारली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील प्रतिक्रिया यावर दिलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या लोकांनी हे सगळं गोमूत्र शिंपडलं होतं अब्दुल सत्तारांच्या मंदिरमध्ये गेल्यानंतरचं, ते भाजपचेच कार्यकर्ते होते आणि आम्ही ते शिंपडलंय. आणि त्याचं कारणही तसं आहे, कारण अब्दुल सत्तार हे गोमांस खातात, मांस खातात आणि त्यामुळे ते अशा पद्धतीने मंदिरात जात असतील तर त्यामुळे मंदिर अपवित्र होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुषार भोसले यांनी देखील म्हटलं आहे की ह्या सगळ्या अब्दुल सत्तार हे काय हिंदू आहेत का मंदिरात येण्यासाठी? त्यांना जर मंदिरात यायचं असेल तर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारा असं भाजपच्या नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येतात. आता या सगळ्यावर आपण अब्दुल सत्तार यांची देखील बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अब्दुल सत्तार यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मात्र रामदास पालोदकर जे अब्दुल सत्तारांचे समर्थक आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की या मंदिराचं रहीमबाद मधलं हे नागेश्वर मंदिर आहे जिथे महाशिवरात्री निमित्त खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात. त्या ठिकाणी अब्दुल सत्तारांनी 2 कोटी रुपयांचा निधी दिला होता आणि त्या मंदिराचं काम झालेलं होतं. मात्र या निधीत आणखी काय काम पूर्ण झालं नसल्यामुळे अब्दुल सत्तार ते पाहणी करण्यासाठी गेले होते, ते दर्शन करण्यासाठी गेले नव्हते असं अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं. त्यामुळे हा वाद आता पेटला आहे. यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अंबादास दानवे यांची देखील प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्या दर्शनाच्या मुद्द्यावरून एक नवा वाद संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय. एक छोटासा प्रश्न, उत्सुकतेचा विषय म्हणून लोकांमध्ये अशी चर्चा आहे आणि हे अनेकदा आरोपही याच्याबद्दलचा केला गेला. आत्ताही याच्यावर आरोप झाला की दररोज मांसाहार केल्याशिवाय अब्दुल सत्तार यांचा दिवस जात नाही, असा विषय आहे का? म्हणजे मांसाहार करून ते मंदिरात गेले असं आहे म्हणून लोकांचा आक्षेप आहे?
नक्कीच भाजपचा हाच आक्षेप आहे की ते रोज मांसाहार करतात आणि ते तसं घराबाहेर पडत नाही. आता ते खरंच रोज मांसाहार करतात का याचं उत्तर अब्दुल सत्तारच देऊ शकतात. मात्र अब्दुल सत्तार यावर सध्या तरी काही बोलायला टाळतायत. त्यांच्याशी आपण संपर्क देखील केलाय, मात्र त्यांना यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये. त्यांच्या समर्थकांनी आपली बाजू मांडलेली आहे, भाजपने आपली बाजू का मांडलेली आहे, पण एखाद्या व्यक्तीने इतर धर्माच्या मंदिरात गेल्यानंतर असा आक्षेप घेणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न. मोहसिन तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता एक मोठी बातमी. सरकारी अधिकाऱ्यांचा निर्ढावलेपणा पुन्हा एकदा समोर आलाय. अजित पवार यांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं. मात्र दादांच्या निधनानंतर अवघ्या काही तासात मंत्रालयातल्या फाईलींवर सह्या होत होत्या. अजित पवार यांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. कार्यालयांना सुट्टी होती, पण 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याच्यावर सह्या झालेत. अजित पवार यांच्या मृत्यूच्या दिवशीच 75 शाळांना प्रमाणपत्रांचंही वाटप झालं. एरवी ढिम्म असणारं प्रशासन आणि अधिकारी त्या दिवशी कार्यालयाची वेळ संपल्यावर सुद्धा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबले होते. आणि त्यामुळे तो अधिकारी नेमका कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. धक्कादायक म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ही प्रक्रिया स्थगित होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, अजित पवार यांनी यापूर्वी सुद्धा ही प्रमाणपत्र रोखून धरली होती. पण अजित पवार यांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोप आहे. अल्पसंख्याक शाळात शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक नसते आणि शाळांना अल्पसंख्याक दर्जा का हवा असतो याबद्दल चर्चा रंगले. अल्पसंख्याक शाळांवर आरटीई कायदा लागू होत नाही. 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन राहत नाही. शिक्षकांसाठी टीईटी परीक्षेचं बंधन नसतं आणि यामुळेच अनेकदा संस्थांना ते हवं असतं. दरम्यान महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान आणि ठाकरे गटाचे उपनेते अंबादास दानवे यांनी काय म्हटले पाहूया. देखिए, महाराष्ट्र के लिए बड़ी शर्मनाक घटना है, क्योंकि मैं खुद अजित दादा पवार जी से मिला था और महाराष्ट्र की जितनी भी अल्पसंख्यक स्कूलें हैं उनके बारे में उनको बताया था कि 95% जो स्कूलें हैं वो बोगस है. वो बच्चों को पढ़ाती नहीं, सिर्फ और सिर्फ अपने परिवार को नौकरी देने के लिए और टीचरों से 30-30, 40-40 लाख रुपए प्रति टीचर से लेने के लिए ये स्कूलें बनाई गई है. यहाँ पे अगर आप देखें तो बच्चों को एजुकेशन नहीं मिलता. अगर आप महाराष्ट्र की 8,500 स्कूलें का अगर डेटा निकालोगे तो इसमें से 95% स्कूलें कुछ भी नहीं कर रही. वो सिर्फ अपने रिश्तेदारों को, अपने परिवार के लोगों को जॉब देने का काम कर रही है. क्योंकि इन्होंने जो एक कर्मकांड किया, जो आर्टिकल 29 और 30 का जो गैर वापर कर रहे, इनको जो आर्टिकल 29 और 30 का अधिकार जो मिला है कि वो किसी को भी अपॉइंट कर सकते. मैंने इसके लिए एक याचिका भी मैं डाल रहा हूँ सुप्रीम कोर्ट में. अजित दादांचं ज्यावेळेस निधन झालं होतं त्यावेळेस मंत्रालय कसा काही प्रकार समोर आला आहे. अजित दादांचं जे अल्पसंख्याक विभागाचं खातं होतं त्यामध्ये जे आहे ते एका अधिकाऱ्यानं परस्पर प्रमाणपत्र वाटप केलं. राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटप केलं. अशा प्रकारची चौकशी आहे. याला तर टाळूवरचं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. सागर, काय सुरू होतं मंत्रालयात? एकत्र काम करणारे, एकत्र उठणारे बसणारे अजितदादांच्या बरोबर एवढे भावना शून्य झाले? मिलिंद, वास्तविकतेत मंत्रालयामध्ये 28 तारखेला ज्यावेळेस अजितदादांचं निधन झालं त्यानंतर 3 दिवसाचा शोक मांडला गेला होता. सर्वत्र शासकीय कार्यालयामध्ये या संदर्भातली नियमांची अंमलबजावणी होणं आवश्यक होतं आणि मंत्रालय हे तर सगळ्या प्रशासनाचं मुख्यालय आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्याक विभाग जो आहे तो स्वतः अजित पवारांकडेच होता. त्यांच्याच खात्याचे इतका मोठा व्यक्ती ज्यावेळेस निधन होतं त्यानंतरनं वास्तविकतेत 3 दिवस प्रशासकीय कामकाज त्यातले कोणतेही निर्णय न होणं हे अपेक्षित आहे. मात्र झालं भलतंच उलटं. त्याच त्यांच्याच खात्याचे जे काही उपसचिव आहेत किंवा तत्सम कक्ष अधिकारी आहेत यांनी या संदर्भातले शासकीय निर्णय घेतले. त्याचे ऑनलाईन GR देखील काढले गेले. अर्थात हा विषय ज्यावेळेस बाहेर आला त्यानंतरनं प्रचंड रोष निर्माण झाला आणि आज अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संबंधित जे काही परवानगी दिल्या गेल्या होत्या शाळांना त्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आत्ता याच्या मागची जी काही कहाणी वेगवेगळ्या समोर येत आहेत की एकतर मुळात स्वतः राष्ट्रवादीकडे दत्ता भरणे असतील
माणिकराव कोकटे असतील आणि त्यानंतर सुद्धा अजित पवारांकडे आता हे खातं आलं होतं. या तिन्ही मंत्र्यांनी या सगळ्या ज्या परवानग्या आहेत, ज्या शाळांना थेट परवानगी द्यायची आणि तिथे थेट रिक्रुटमेंट केल्या जातात, कोणतेही नियमावली जी इतर शाळांसाठी आहे ती इथे लागत नाही आहे. यामुळे अशाच ठिकाणी थांबवणं स्टेक दिलं होता. पण त्या खात्याचाच मंत्री त्यावेळेस अपघात होतो आणि त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस याला अचानक गती मिळते आणि एका दिवसामध्ये या सगळ्या परवानग्या दिल्या जातात. अर्थात हे सगळं आश्चर्यकारक आहे आणि यामुळेच आता या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरू झालेली आहे. यात काही संबंधित जे अधिकारी आहेत, कक्ष अधिकारी, सहसचिव आणि उपसचिव, या सगळ्या यांना कारवाई आता करण्याचे संकेत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सागर तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताचं गूढ आता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या अपघाताचा तपास करण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी सरकारी यंत्रणेच्या ऐवजी खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास करून घेण्याचे संकेत दिले. रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर असून इथे त्यांनी मोठ्या खासगी गुप्तहेर संस्थांच्या प्रतिनिधींशी बातचीत केल्याचं कळलं. दोनपैकी एका संस्थेकडे या अपघाताची चौकशी सोपवली जाऊ शकते. सूरज कसबे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत. सूरज, काय अपडेट्स आहेत का याच्याबद्दल? मिलिंद सर, आपण पाहिलं की अजित पवारांचं दुर्दैवी निधन 28 तारखेला झालं. त्यानंतर आज 16 तारखे 20 दिवस उलटलेत. DGCAचं जे प्राथमिक अहवाल होता तो अद्याप देखील आला नाहीये. रोहित पवारांनी 2 पत्रकार परिषदा घेतला आणि VSR कंपनीबाबत अनेक आक्षेप या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घेतले असल्याचं पाहायला मिळतं. सरकारकडून CID मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधून नक्की काय समोर आलं हे देखील माहिती नाहीये. शेवटचा CCTV जो की मुंबई एअरपोर्टवरचा होता तो देखील समोर आला. त्यामुळे अधिक शंका बळावते. सरकारी यंत्रणांचं जे काम असतं ते अतिशय ढिल्लेपणाचं असतं. त्यामुळेच की काय रोहित पवार ज्यावेळेस दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी 2 खासगी गुप्तहेर यंत्रणांची भेट घेतल्याचं पाहायला मिळतं आणि काही वैज्ञानिक तज्ज्ञ त्यांची सुद्धा भेट घेतल्याचं पाहायला मिळते. दोन्हीपैकी एका जे गुप्तहेर यंत्रणांना हे ते काम सोपवू शकतात अशी सुद्धा माहिती मिळते. कारण अजित पवारांचे काका अजित पवार यांना जाऊन 20 दिवस झाले. अद्याप देखील सरकारकडून कुठलीही या अपघाताबाबत काहीच माहिती समोर येताना दिसत नाही. त्यामुळे अजित पवारांचे पुतणे रोहित पवार आता या खासगी गुप्तहेर संस्थांकडून अजित पवारांच्या या अपघाताचा तपास करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं. त्यांनी त्याबाबत भेट सुद्धा घेतली. आता नक्की सत्य काय समोर येतं या अपघाताबाबत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आपण पाहिलं की अजित पवारांचे हे पुतणे रोहित पवार हे पहिल्यापासूनच हा घात आहे की अपघात आहे याबाबत अनेक प्रश्न विचारताना दिसतात आहेत. मात्र शरद पवार गटाचे अन्य नेते सुद्धा याबाबत प्रश्न विचारतात. तर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व अन्य नेते याबाबत कुठलेही प्रश्न उपस्थित करताना दिसत नाही. त्यामुळे अजूनही सूरज, म्हणूनच रोहित पवार यांनी कदाचित अशी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली असावी की असा तपास हा खासगी गुप्तहेर यंत्रणेकडूनच केला जावा. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.